ओके. नमस्कार, मी इंद्रायणी नांगरे. आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष सत्रासाठी जमलो आहोत. प्रथमतः आपल्या सर्वांचे स्वागत. आज स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची पुण्यतिथी. अगदी लहानपणापासूनच आपण त्यांच्याबद्दल ऐकले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र सळसळते, धगधगते, चमचमते अशा विशेषणाविना सांगताच येत नाही. आश्चर्य हे की त्यांची वाणी आणि लेखणी शिवप्रभूंच्या भवानी तलवारीप्रमाणे गाजली. त्यांच्या वाणीला ओजाचे पंख होते आणि त्यांच्या लेखणीला विकासाचे अस्तर होते. लहानपणापासूनच प्रतिभावंत असणाऱ्या सावरकरांची प्रतिभा कारागृहाच्या काळ्या कोठडीत खुंटली नाही, तर ती हिऱ्यासारखी चमकली. क्रांतिकारक, राजकारणी, साहित्यिक, इतिहासकार, भाषासुधारक, समाजसुधारक असे अनेक क्षेत्रात पारंगत असणारे विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र म्हणजे जे जे उत्तम, उदात्त, उन्नत असेच मांडायला लागते. त्याचाच एक छोटासा प्रयत्न सादर करीत आहे श्रेयस फापाळे, वाग्यज्ञ अभिव्यक्ती गटाचे सचिव. धन्यवाद इंद्राणी. वेगवेगळी सत्र आपण गटाच्या याच्या गटातर्फे आयोजित करत असतो आणि मागच्याच वेळी आपण सुभाषचंद्र बोसांचं चरित्र आपण ऐकलं. आजपर्यंत वेगवेगळी चरित्र आपण ऐकली आहेत आणि सावरकरांचं चरित्र मांडायचं म्हणजे एक मोठं आव्हानच आहे असं म्हणायला लागेल. आणि जे काही आपण ह्या सत्राचं नाव दिलं होतं किंवा जे टायटल दिलं होतं, शतपैलू सावरकर, आणि शतपैलू याचा साधा सरळ अर्थ होतो की ज्यांच्या व्यक्तिमत्वाला किंवा ज्याच्या याच्या आयुष्यामध्ये 100 पैलू आहेत, असे शतपैलू सावरकर. आणि एका तासामध्ये असे सर्व पैलू मांडणं हे फारच अवघड काम आहे आणि अगदी मी ते करणार देखील नाही आहे. कारण नेमके काही पैलू आपण जाणून घेऊयात. बेसिकली पु ल देशपांडे सावरकरांबद्दल एका व्याख्यानमालेत म्हणताना म्हणाले होते की सावरकरांविषयी बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल, काय कर्म बोलणार. हे पु ल देशपांडेंचे शब्द आहेत की काय कर्म बोलणार सावरकरांवर. इतकं त्यांचं चरित्र आहे आणि ते एखाद्या तासामध्ये मांडणं हे खरं तर मोठं आव्हान आहे. पण जी गटामध्ये आपण प्रक्रिया बघत असतो की मला सावरकरांचं काय सगळ्यात जास्त आवडलं किंवा सावरकर समजून घेताना काय समजून घेतलं पाहिजे, तर मला असं वाटतं सावरकर कसे घडत गेले हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. किंवा त्यांच्या चरित्रामध्ये तारखा, प्रसंग, येणारी नावं ह्यांपेक्षाही त्यांना काय सांगायचंय आणि त्यांची शिकवण काय हे समजून घेणं जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळेच नेहमी सारखं किंवा मागचे गेले काही सत्र आपण जसं पीपीटी प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यामध्ये तारखा, चित्र होते, असं न करता आज वेगळे प्रसंग आणि त्यामधनं सावरकर कसे घडत गेले असं थोडाफार उलगडायचा प्रयत्न असणार आहे. बेसिकली पैलू हे कुठल्या गोष्टीला पडतात, तर पैलू हे हिऱ्याला पडतात. आणि पैलू पाडताना जर तो दगड टिकला नाही तर तो फुटला तर तो हिरा नसतो आणि तो टिकला तरच तो हिरा असतो, अशी एक हिऱ्याची पारख केली जाते. आणि पैलू हे हिऱ्यालाच पडू शकतात. आणि हिरा बनायचा असेल तर अनेक प्रसंगांना, अनेक दबावामधनं तो जसा ऍक्च्युअल हिरा दबावातनं बाहेर येतो, तसं त्या माणसाला पण आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडून घ्यायचे असतील आणि वेगवेगळे पैलू असतील तर असे अनेक वेगवेगळे प्रसंग, दबाव यांच्यामधनं जायला लागतं. आणि सावरकरांच्या संपूर्ण चरित्रामध्ये हे अफाट वर खाली झालेले प्रसंग आणि त्यांच्या सगळ्या चित्ताची जे काही मानसिक परिस्थिती असेल ही त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यातनं, कवितेमधनं दिसते. आणि जे ते 3 शब्द वापरले सावरकरांच्या कवितेतलेच इंद्रायणीने की उन्नत, उत्तुंग आणि उदात्त असे सगळे त्यांचे विचार आहेत. पण मग हे सावरकर घडले कसे असं थोडंसं समजून घेऊयात. बेसिकली सावरकर म्हटलं की आजच्या काळामध्ये, विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये वेगळा वाद समोर येतो किंवा राजकारणाच्या भूमिकेमध्ये बऱ्याचदा सावरकरांचं नाव जोडलेलं जातं. अर्थात सावरकर हे राजकारणामध्ये पण ठामपणे भूमिका घेणारे होते. पण त्या केवळ राजकीय विश्लेषक किंवा राजकारणी ह्या पलीकडचे किंवा केवळ क्रांतिकारक ह्या पलीकडचे सावरकर देखील कधीतरी समजून घेतले पाहिजेत. त्या निमित्ताने थोडंसं आज बोलावं असं नक्की डोक्यात होतं. मुळात ही सगळी जी परंपरा आहे किंवा सावरकरांचा सगळ्यात जास्त मोठा पैलू कुठला असेल तर मला वाटतं की ती त्यांच्यातली संघटन क्षमता आहे. आणि सावरकरांची विचार करण्याची क्षमता आहे. आणि ह्या 2 गोष्टींमुळे त्यांच्या पुढे त्यांनी अनेक पैलू स्वतःला पाडून घेतले. कधी ते घडत गेले. सावरकर हे एक नेता होते आणि एक चांगले फॉलोअर देखील होते किंवा एक इतरांचे चांगले अनुयायी देखील होते. त्यामुळे हे सगळं शक्य झालं असं मला वाटतं.
बेसिकली क्रांतिकार्याची परंपरा ही खूप मोठी आहे आणि ती कशी पुढे जात गेली असं बघायचं झालं तर अगदी वासुदेव बळवंत फडक्यांपासून सुरुवात करायला लागेल असं वाटतं, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. आणि वासुदेव बळवंत फडक्यांना शिक्षा झाली इंग्रजांविरुद्ध कट केल्याच्या कारणास्तव आणि या सरकाराविरुद्ध अर्थात राजद्रोहाचा जे टिपिकल खटले इंग्रज सरकार लावायचं, त्या विशिष्ट खटल्यांच्या अंतर्गत वासुदेव बळवंत फडक्यांना शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगात झाली. हे एडनचं तुरुंग कुठे बघितलं तर ते आहे येमेन देशात. आणि इतक्या दूर न्यायचं कारण हेच होतं की असा कोणतरी एक माणूस जन्माला आलाय किंवा एक क्रांतिकारक या देशात उगवलाय आणि त्याला जर आपण इथे भारतात ठेवून फाशी दिली किंवा त्याला शिक्षा दिली तर इथली लोक त्याच्यापासून प्रेरणा घेऊ शकतात किंवा त्याचा बदला घेण्यासाठी उत्सुक राहू शकतात. म्हणून येमेनला पाठवण्यात आलं आणि भारतापासून इतक्या दूर एडनच्या कारागृहात वासुदेव बळवंत फडक्यांचा तिकडे तिकडे मृत्यू होतो. आणि ही बातमी भारतापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते, तरी सुद्धा केसरीच्या अग्रलेखांमध्ये टिळक ही बातमी छापतात. आणि टिळक असे यांचं कार्य पुढे चालू ठेवणं ही आपली जबाबदारी आहे असं टिळक जाहीरपणे केसरीच्या अग्रलेखांमध्ये छापतात. आणि वासुदेव बळवंत फडके गेले हिंदुस्थानला, अख्ख्या हिंदुस्थानला सुतक लागलं ह्या आशयाचं ते सगळं लिखाण टिळकांचं केलेलं असतं. हे टिळकांची वृत्तपत्रांची ताकद इतकी होती आणि टिळकांच्या भाषेची ताकद इतकी होती की ही वृत्तपत्र जिथे जातील तिथले ती लोक ती वाचत होती. ती 2 दिवस उशिरा पोहोचली तरी टिळकांचं पत्र म्हणजे टिळकांचं वृत्तपत्र आहे म्हणून ते वाचलं जायचं. आणि असंच पुण्यातल्या केसरीवाड्यातनं निघणारं ते केसरी पत्र हे चिंचवडच्या एका गावात, म्हणजे त्या काळी चिंचवड हे खेडेगाव होतं, त्या गावामध्ये जाऊन पत्र ते पोहोचतं आणि ते केसरीचं ती बातमी छोटे मुलं वाचतात 3. आणि त्या 3 मुलांना असं होतं की आता हे काम पुढे कोण चालवणार, तर हे काम आपणच चालवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आता आपण हे काम पुढे चालवू. हे 3 मुलं कोण होते, तर हे 3 भाऊ म्हणजे चाफेकर बंधू होते. आणि ह्या चाफेकर बंधूंनी प्रतिज्ञा घेतली की आता आपण वासुदेव बळवंत फडकेंचं क्रांतिकारी काम आपण पुढे नेलं पाहिजे. या तिघांची घरची बॅकग्राऊंड अशी होती की त्यांच्या घरी आई वडील कीर्तनकार होते, घरची शेती होती आणि ह्या सगळ्याचं सगळं कीर्तन करत करत असता आपण आता क्रांतिकारकाकडे वळलं पाहिजे असं ते ठरवतात. आणि ते पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये इथेच अलका टॉकीजच्या इथे कीर्तन समारंभ असतो विठ्ठल मंदिरामध्ये आणि तिथे टिळक त्या कीर्तनाला आलेले असतात. आणि चाफेकर बंधू ते पोवाडा गात असताना, कीर्तन करत असताना म्हणतात की त्यांच्या पोवाड्यातली अशी वाक्य आहेत की आता इथे कोणी पुरुष उरला नाही असं टिळक समोर असताना ते तिथे म्हणतात. आणि त्यानंतर फक्त मिशी, झुपकेदार मिशा लावून इथे माणसं बसलेली आहेत पण यांच्यात कोणाच्यात पुरुषार्थ नाही, कोणी पुरुष उरलेला नाही असं थेट ज्यावेळी ते समोरनं डफलीवर थाप देत म्हणतात त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की या पोरांची इतकी हिंमत की टिळक समोर असताना टिळकांना ते थेट टॉन्ट मारल्यासारखं होतं की झुपकेदार मिशा ठेवणारी माणसं आहेत पण इथे पुरुष असा कोणी नाही. ते कीर्तन झाल्या टिळक चाफेकरांना बोलवून घेतात आणि म्हणतात की तुम्ही हे म्हणाला ठीक आहे पण केवळ बोलत राहणारे का काही करून दाखवणार आहात. आणि ते म्हणतात की आता तुम्ही त्यासाठीच आम्ही आलो होतो, तुम्ही सांगाल ते आम्ही करायला तयार आहे. आणि मग चाफेकर चरित्र कदाचित सेपरेट वेगळा विषय होईल, ते नंतर समजून घेऊयात. टिळकांच्या सांगण्यावरनं मुंबईला जाऊन व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासणं वगैरे चाफेकर करतात आणि येतात. त्या काळी 1897 हा सगळा तो काळ आहे ज्यावेळी पुण्यामध्ये आणि आसपासच्या परिसरांमध्ये प्लेगची साथ आलेली आहे. आणि मग रँड या सगळ्याला जबाबदार ऑफिसर आहे आणि सगळे अन्याय चालू आहेत. इंग्रज सरकार ह्या सगळ्याचा पत्ता करण्यासाठी म्हणून प्लेग झालाय की नाही हे तपासण्यासाठी म्हणून लोकांच्या घरात घुसतायत. पण खरं तर सगळं घर बाहेर उलथून काढून इथे काही शस्त्रास्त्र आहेत का किंवा हे क्रांतिकारकांचं घर आहे का, कोणी लपून बसलेत का, ह्या कुटील हेतूखाली हे सगळं सुरू आहे. आणि अशी अनेक घरं उजाडली जात आहेत, अनेक संसार उघड्यावर टाकले जात आहेत आणि याच्या विरुद्ध आता काहीतरी केलं पाहिजे असं टिळकांना वाटतं. आणि चाफेकरांना टिळक पूर्ण योजना समजवतात. आणि इथेच पुण्याच्या आजूबाजूला गणेश खिंडीमध्ये रँडचा वध होतो. गोंद्या आला रे आला, ती सगळी कथा आपल्याला माहिती असते. चाफेकरांना त्याच्यामध्ये त्याच्या चाफेकरांवर खटला दाखल होतो. त्यानंतर द्रविड बंधू जे कोण होते त्यांनी ती बातमी इंग्रज सरकारला पुरवली. त्या द्रविड बंधूंचा इथे SP कॉलेजच्या समोर चाफेकर बंधू दोघं जण जे मोठे दोघं भाऊ होते, दामोदर चाफेकर आणि आय थिंक विनायक हरी चाफेकर, हे दोघं त्यांचा बदला घेतात आणि हे द्रविड बंधूंना मारतात. त्यामुळे रँड आणि द्रविड बंधू अशा दोघांच्या खुनाच्या खटल्याखाली त्यांना फाशीची शिक्षा होते. आणि चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली की त्यावेळी पुण्यावर सगळीकडे शोककळा पसरते, त्या टाईप मध्ये सगळं वातावरण होतं. अशा वेळी पुन्हा टिळक केसरीमधनं अग्रलेख लिहितात आणि टिळक म्हणतात की हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. किमान या बलिदानामुळे आम्हाला एवढं तरी कळलं की या बहिऱ्या सरकारला जर जाग यायची असेल तर इतक्या मोठ्याने आवाज काढायला लागतो
आणि कानठळ्या बसणारे हे आवाज जितके जास्त निघतील तितकं ह्या सरकार लवकर ताळ्यावर येईल, ठिकाणावर येईल, अशा आशयाचं टिळक केसरीमधनं जहालपणे लिखाण करतात, की हे असे बंदुकांचे आवाज निघले तरच ह्या इंग्रज सरकारला जाग येईल. आणि ही बातमी 14 वर्षाचा स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर, ज्याला तात्याराव असं टोपण नाव होतं, हे वाचतात आणि केसरीतलं ते पत्र बघून सावरकरांना अगदी भरून येतं, रडू कोसळतं, की आपल्या देशातले 3 तरुण, अगदी तरुण वयातले ह्या देशासाठी लढता लढता म्हणजे शहीद झाले, फासावर चढलेले आहेत आणि आता यांचं कार्य अधुरं राहिलंय, हे कोण पूर्ण करणार? जो प्रश्न वासुदेव बळवंत फडकेंची बातमी वाचून चाफेकरांना पडला, तोच प्रश्न चाफेकरांच्या फाशीची बातमी वाचून स्वातंत्र्यवीर सावरकरांना पडतो. आणि सावरकर आपल्या घरात अष्टभुजा देवीची जी मूर्ती असते तिच्यासमोर प्रतिज्ञा घेतात, की म्हणजे शब्द देखील वाखाणण्याजोगे आहेत. म्हणजे सावरकर बॅरिस्टर झालेले आहेत आणि वकिलीचं शिक्षण आहे. त्यामुळे शब्द कसे वापरायचे हे सावरकरांना नंतर तर त्याची जाण आहेच, पण बॅरिस्टर व्हायच्या आधी वयाच्या 14व्या वर्षी सावरकरांना ही म्हणजे त्यांचे शब्द सामर्थ्य आणि शब्द वापरण्यातली विचारातली स्पष्टता वाखाणण्याजोगी आहे. सावरकर म्हणतात, की हे देवी, त्या अष्टभुजेसमोर ज्यावेळी ते वयाच्या 14व्या वर्षी प्रतिज्ञा घेतात, की हे देवी, या भारताला जर म्हणजे या भारत मातेला स्वातंत्र्य देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारताना मी मारिता मारिता मरेतो झुंजेन, असे सावरकरांचे शब्द आहेत. याचं थोडं म्हणजे 3 भागात बघायचं झालं तर उद्दिष्ट माझं काय आहे, साध्य माझं काय, तर मला भारत मातेला स्वतंत्र करायचंय. हे वयाच्या 14व्या वर्षी स्वतःचं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रतिज्ञा घेतली. अगदी म्हणजे शिवाजी महाराज असतील, वयाच्या 16व्या वर्षी, 14व्या वर्षी असे बाल सवंगडी गोळा केलेली आहे, शपथ घेतलेली आहे. ही सगळी परंपरा महाराष्ट्राची आहे आणि ही सगळी नावं एकमेकांशी जोडलेली आहे. हा अखंड प्रेरणेचा स्रोत आहे. जे मी वासुदेव बळवंत फडकेंच्या नावापासून सुरू केलाय, तो अगदी शिवाजी महाराज आणि त्याच्याही आधी संतांची परंपरा आणि त्याही पूर्वी अगदी रामायण महाभारतापासून या भूमीमध्ये वाहत आलेला आहे. आणि सावरकर म्हणतात, की या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी मला माझं साध्य आहे, की या भारत भूमीला स्वतंत्र करायचंय आणि त्यासाठी मी साधन काय वापरणार आहे, तर सशस्त्र क्रांतीचा केतू बांधणार आहे. मला सशस्त्र क्रांती करायची आहे आणि त्या क्रांती कार्यातनं ह्या भारत भूमीला स्वतंत्र करायचंय आणि त्यासाठी काय, तर मारिता मारिता मरेतो झुंजेन. फक्त मी मरायला तयार आहे, हे अनेक लोक म्हणू शकतात, पण माझं मतकं स्वस्त नाहीये किंवा मी फक्त म्हणजे मरायची तयारी आहे म्हणून फुकटमध्ये मरणार नाहीये. तर मी माझ्या शत्रूला मारता मारता मरेल किंवा त्याला मारता मारता मरण आलं तरी चालेल, पण मी त्याला मारत राहीन आणि मरेपर्यंत झुंजत राहील. हे मारिता मारिता मरेतो झुंजेन, ही प्रतिज्ञा त्यांनी वयाच्या अगदी 14व्या वर्षी घेतलेली आहे. आणि ही प्रगल्भता सावरकरांमध्ये होती. त्याचा एक छोटा प्रसंग सांगितला जातो. कदाचित वाग्यज्ञच्या या म्हणजे सत्रामध्ये नक्की सांगावा असा आहे, की सावरकरांनी एका वक्तृत्व स्पर्धेत शाळेत असताना भाग घेतलेला होता आणि त्यांचं जे भाषण होतं ते त्यांनी पूर्णपणे लिहून काढलं आणि त्या भाषणामध्ये त्यांना पहिल्या पारितोषिकाच्या क्रमांकावर त्यांचं गुणांकन आलं. पण ते जे परीक्षक होते त्यांनी ते नाकारलं, की हे जे भाषण तू लिहिलंयस, हे विचार तुझे वाटत नाहीत. तू कोणाकडनं तरी नक्की छापून आणलेलं असणार आणि ते फक्त पाठ करून म्हणतोयस. त्यामुळे आम्ही तुला बक्षीस देणार नाही. हे जेव्हा सावरकरांना कळलं, सावरकर त्यांना म्हणतायत, तुम्ही याच्यावर कुठलाही प्रश्न विचारा किंवा मी याच्यावर अधिक खोलात जाऊन हा विचार स्पष्ट करून सांगू शकतो. मी पुन्हा हे असंच्या असं भाषण किंबहुना याच्याहून जास्त करू शकतो. याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. हे भाषण 100% शब्दनशब्द माझं आहे. त्यामुळे तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. आणि मग त्या परीक्षकांची खात्री झाल्यावर ते पारितोषिक सावरकरांना देणं त्यांना भाग पडलं. इतके सावरकरांचे विचार किंवा त्यातली स्पष्टता आणि त्यांचा व्यासंग मोठा होता. आणि लहानपणापासून सतत अभ्यास करत राहणं, वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहणं, आपल्या मित्रांसोबत बोलत राहणं, हे सावरकरांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे सावरकरांचं लहानपणीचं शिक्षण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, की जन्म भगूरमध्ये झाला. नाशिकमध्ये त्यांचं भगूरमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर नाशिकमध्ये शिक्षण झालं आणि सावरकर शिकायला पुन्हा पुण्यात आलेले आहेत. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी सावरकर पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकायला आलेले आहेत. आजही आपण त्यांची खोली त्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये किंवा हॉस्टेलमध्ये जाऊन पाहू शकतो. पुण्यतिथी आणि जयंतीला ती उघडी असते. तिथे त्यांचा बेड, फोटो असं सगळं आता आहे आणि ती जतन केलेली आहे. इतका सगळा इतिहास हा पुण्याच्या आजूबाजूला आपण जिथे बसलोय त्याच्या साधारण 15-20 किलोमीटर मध्ये घडलेला आहे, की इथून जिथं आपलं महाविद्यालय आहे तिथून काही किलोमीटर अंतरावर केसरीवाडा आहे, गणेशखिंड आहे, फर्ग्युसन महाविद्यालय आहे आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या प्रदेशात घडल्यात तिथे आपण उभे असताना किंवा त्याच भागात असताना आपण हा कॉग्निझन्स किंवा याचं स्मरण करणं हे महत्वाचं वाटतं आणि आपल्याला हा प्रेरणेचा सेतू पुढे न्यायचा आहे. हे या निमित्ताने आपल्या जर हे जर जाणीव झाली तर मी म्हणेल की हे सत्र फायद्याचं झालं किंवा त्याचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे इतिहासांच्या तारखातनं अडकता प्रसंगांमधनं आपण पुढे जातोय.
स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकायला आलेले आहेत आणि सावरकरांनी महाविद्यालयामध्ये आल्यावर काय केलं असेल तर आपल्या सोबतच्या मित्रांना एकत्र गोळा करणं, त्यांच्यासोबत संध्याकाळी एकत्र येणं, एकत्र व्यायाम करणं आणि एकमेकांना इतिहासाच्या गोष्टी सांगणं असं सुरू केलं. अर्थात माझं ध्येय मला 14व्या वर्षी मला स्पष्ट आहे की मला देशाचं स्वातंत्र्य हवंय. त्यासाठी मला शत्रूशी लढायला लागणार आहे आणि लढायचंय तर उद्या शत्रू समोर आल्यावर मी थेट लढू शकणार नाहीये. तर त्यासाठी मला आत्तापासून तयारी करायला लागेल. त्यासाठी आत्तापासून शरीर कमवायला लागेल, लढायचं प्रशिक्षण घ्यायला लागेल. तर मी उद्या शत्रू समोर उभा राहिला तर मी खात्रीने लढू शकेल किंवा मी माझ्या आत्मविश्वासाने लढू शकेल. यासाठी सावरकर आत्तापासून तयारी करतायत. आपल्या मित्रांना एकत्र केलेलं आहे. 200-400 युवक जमवणे ही ताकद महाविद्यालयात असताना सावरकरांमध्ये होती की आपल्या महाविद्यालयातली 200 मुलं मी सांगतोय म्हणून मी जमवतो, मी सांगतो म्हणून त्यांचा व्यायाम होतो आणि आम्ही एकत्र एकमेकांसोबत चरित्रकथन करतो. चरित्रकथन कुठले तर 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये जे सगळी लोक जे क्रांतिकारक होते अशा क्रांतिकारकांचं, मग झाशीची राणी असेल, नानासाहेब पेशवा असतील, तात्या टोपे असतील, ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या क्रांतिकारकांची चरित्र आपण एकमेकांना सांगायची, प्रत्येकाने अभ्यासायची, वेगवेगळ्यांनी मांडणी करायची. असे सगळे उपक्रम सावरकर चालवत आहेत आणि त्यातनं अख्ख्या महाविद्यालयात वातावरण ढवळून काढतायत आणि देशभक्तीचे संस्कार करतायत आणि प्रत्येकाला ते ध्येय दर्शन देत आपल्याला आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. या दरम्यानच्या काळात लोकमान्य टिळक पुण्यामध्ये आहेत आणि टिळकांनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे की आपण स्वदेशी गोष्टी पुढे स्वदेशी गोष्टींचा प्रचार केलेला पाहिजे आणि जर आपण स्वदेशी वापरली तर इंग्रज सरकार विरुद्ध आपण स्वदेशीचं हत्यार वापरायला पाहिजे. याच्या मागे जितकं राजकारण होतं, जितकं समाजकारण होतं, तितकंच अर्थकारण पण होतं. किंबहुना सगळ्यात जास्त समाजकारण होतं, कारण स्वदेशीमुळे इथल्या माणसांचा स्वाभिमान जागृत होणार होता. हे सगळ्यात त्यातलं महत्वाचं होतं. सावरकरांनी ही गोष्ट हेरली आणि सावरकरांनी ठरवलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या मित्रांमध्ये असं ठरलं, अशा कल्पना पुढे आल्या की आपण विदेशी वस्तू फेकून दिल्या पाहिजेत किंवा कचऱ्यात टाकल्या पाहिजेत. पण ह्या वस्तू केवळ कचऱ्यात टाकून काही होणार नाही किंवा आपण काय करतोय हे कळणार नाही. हा स्पष्ट संदेश इंग्रज सरकारला गेला पाहिजे, हे सावरकरांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे सावरकरांनी ठरवलं की आपण विदेशी कापडाची होळी करायची, विदेशी मालाची होळी करायची आणि ही होळी इथे अगदी डेक्कन कॉर्नरला आत्ता नदी किनारी जिथे सावरकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणी झालेली होळी आहे. आणि ती होळी करायची जी सगळी घटना प्रसंग आहे तो देखील वाखाणण्याजोगा आहे की सावरकर ठरवतात असं आपण काहीतरी केलं पाहिजे, तर आपण आता विदेशी कपड्यांची होळी करायची. याच्यासाठी इंग्रज सरकारकडनं रितसर परवानगी घेतली जाते त्यावेळेच्या पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनरांकडनं की आम्हाला असे पद्धतीचा कार्यक्रम करायचा आहे, आम्ही यात्रा काढणार आहोत आणि आम्हाला तिथे जाऊन भाषण सभेचा कार्यक्रम करायचा आहे, त्याला परवानगी द्या. इंग्रज सरकारने अर्थात परवानगी दिली, पण त्याच्यामध्ये त्यांनी अट टाकली आणि सावरकरांची त्याच्यावर सही करून घेतली की आम्ही कुठल्याही प्रकारचं शस्त्र सोबत आणणार नाही, कुठल्याही प्रकारचे काठी, लाठ्या, तलवारी, बंदुका असं कुठलंही शस्त्र हे त्या यात्रेमध्ये कोणी विद्यार्थी बाळगणार नाही, असं त्यांनी लिहून घेतलं. आता हे लिहून घेतलं आणि यात्रेची सुरुवात होणार त्या दिवशी समोर दिसतंय की इंग्रज सरकारचे असे 500-600 पोलिसांच्या फौज समोर आहे आणि हातात दांडके घेऊन आहेत आणि छोटीशी जरी गोष्ट बिघडली तर समोरनं लाठीचार्जचा आदेश द्यायला ते इंग्रज सरकार मागे पुढे बघणार नाही, किंबहुना ते त्यासाठीच काठी घेऊन आलेले आहेत किंवा त्यांना यात्रा पांगवायची आहे. अशा प्रसंगी धैर्य खचू न देता त्या ठिकाणी पुढे जाणं हे महत्वाचं असतं. म्हणजे विदेशी कापडाची होळी करणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीये की आपण 4 कापडं आणली आणि त्याला रॉकेल ओतून काडी लावलीये. त्याच्या तिथपर्यंत येण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयापासून तुमच्या पायावर, नडग्यांवर काठ्या बसू शकतात आणि त्या काठ्या झेलायची आमची ताकद आहे. ही हिंमत, ही धैर्य हे सावरकरांमध्ये स्वतःमध्ये आहे आणि ते त्यांनी आपल्या मित्रांमध्ये दिलेलं आहे. काही मित्रांना अर्थात वाटलं की आता आपण काय करायचं. त्यावेळी सावरकर उत्तर देतात की आपण शस्त्र आणणार नाही अशा कागदावर सही केली आहे. समोरचे शस्त्र आणलंय ते शस्त्र त्याच्या हातातनं काढून त्याच्यावर मारणार नाही असं आपण कबूल केलेलं नाहीये. शस्त्र पोलिसांनी आणलंय, आपण ते मारू शकतो. हे जसं साधारण रामायणामध्ये हनुमानाचं शेपटीला आग लावते आणि तो लंका जाळतो, विभीषण त्याला विचारतो, तेव्हा मारुती म्हणतो की शेपटी माझी आहे मान्य आहे, पण चिंध्या कोणी बांधल्या, रावणाने बांधल्या, रॉकेल कोणी टाकलं, रावणाने, तेल कोणी टाकलं, रावणाने, आग कोणी लावली, रावणाने, मी ते विजवायला समुद्राकडे पळत जाताना गड्यांवर उड्या मारल्या आणि लंका जळाली, यात माझा काय दोष. त्या टाईप मध्ये सावरकर सांगतायत की पोलिसांकडे काठ्या आहेत, त्यांनी आमच्यावर उगारायला लागल्या तर आम्ही त्यांच्या हातातले घेऊन त्यांना मारूच शकतो. त्यामुळे ही हिंमत, हे चतुरपण, हे सगळे गुण, हे नेत्याचे कौशल्य हे सावरकरांमध्ये आहेत आणि ती यात्रा व्यवस्थित पार पडली, कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी झाल्या नाहीत आणि तिथे विदेशी कापड्यांची होळी झाली. आणि या ठिकाणी भाषण केले ते लोकमान्य टिळकांनी. हा कार्यक्रम झाल्यावर जी सभा होती त्यात लोकमान्य टिळक बोलतात
टिळक हे राष्ट्रीय नेतृत्व का होतं, तर टिळक फक्त लोकांना तुम्ही हे करा असं सांगत नव्हते, तर स्वतः उतरून पूर्णपणे त्यांना मदत देखील करत होते. जसं चाफेकरांना बंदुका पुरवण्यापासून फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये अटक झालेली असताना टिळकांनी त्यांना सोडवलं होतं. टिळक ही कायमच एक पॉवर आहे पुण्यातली, एक राष्ट्रीय नेतृत्व हे पुण्यामध्ये फिरलेलं आहे. आणि सावरकर हे टिळकांना म्हणत असत, की टिळक हे तर आमचे गुरुच, असं सावरकर म्हणतायत. त्यामुळे सावरकर चरित्र समजून घेत असताना टिळकांना सोडून आपल्याला पुढे जाता येत नाही किंवा चाफेकरांना सोडून पुढे जाता येत नाही. म्हणजे टिळकांची खूप सारी खासियत असे, की फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी चाफेकर बंधूंना अटक झाली होती, त्यावेळी त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवण्यासाठी टिळकांचे काही गुंड यांना अटक झाली. ते फरासखान्यात त्या बराकीच्या शेजारच्या बराकीत गेले, सकाळी गेले, निरोप पोहोचवला, संध्याकाळी सुटून बाहेर पण आले. इतकी टिळकांची त्यावेळीची ताकद होती, की मला हवं तेव्हा मी कुठल्याही माणसं कुठल्याही तुरुंगात पाठवून बाहेर पण काढू शकतो. असाच एक सरकारी आदेश आला होता, की गणेशोत्सवामध्ये पुण्यामध्ये टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली, त्याच्या यात्रा सुरू केला आणि त्यामध्ये ध्वज लावला जायचा, भगवा ध्वज, आणि त्यांच्या बांबूंवर लावला जायचा. त्यामुळे दंगली होत नसत, कारण समोरच्यांनाही माहितीये, की ह्या ध्वजाच्या काठ्यांनी आपल्यालाही हे सडकू शकतात आणि हे सगळे पैलवान आहेत, टिळक जबरी व्यायाम करायचे, त्यामुळे असे काही प्रसंग घडायचे नाहीत. पण एक वेळी इंग्रज सरकारने आदेश काढला, की कुठल्याही काठ्यार पाहिजे नाहीत, बांबूचं काही दिसलं नाही पाहिजे, शस्त्र नाही वगैरे. टिळकांनी सगळा वाचला आणि ठीक आहे म्हणे, मिरवणूक होणार. आणि टिळकांनी काही योजना काढली. सगळेजण आहेत, इंग्रज सरकार बघतायत, असे वरती भगवे ध्वज, सगळे नाचतायत ध्वज. मग हे लावलेत कशावर, तर टिळकांनी युक्ती केली, की उसाचे जे बांबू हे होते, म्हणजे ऊस जो असतो, तर उसाचा अख्खाच्या अख्खा उसाचं फळ त्यांनी ते ध्वजाला लावले होते. आणि हे जास्त आहे, की बांबूपेक्षा ऊस जास्त लागतो. त्यामुळे टिळकांनी कारण दिलं, की मिरवणूक झाल्यावर दमलेल्या लोकांसाठी रस प्यायला म्हणून आम्ही ऊस आणलेत आणि मग त्याचा उपयोग करायचा तर म्हणून ध्वजाला लावले. इतके हुशार टिळक होते आणि हीच हुशारी सावरकरांमध्ये पुढे ट्रान्सफॉर्म झाली असं म्हणायला लागेल, की तुमच्या हातातले दांडके आम्ही घेऊन तुम्हाला मारू शकतो. आम्ही असं सांगितलं, तुम्ही असं आदेशात लिहिलेलं नाहीये, की समोरच्याचे दांडके घेऊ नका. तुम्ही एवढंच लिहिलंय, की तुम्ही शस्त्र आणू नका. सो टिळक हे असे होते, जे पुढे राहून नेतृत्व करत होते, पण जे मागे राहून पाठिंबा पण देत होते. टिळक त्या सभेत आले आणि टिळक तिथे काय सांगतायत, तर टिळक म्हणतायत, ह्या होळीची आग जी विनायक दामोदर सावरकरांनी इथे पेटवली आहे, ही आग, ह्याची झळ इंग्रज पार्लमेंटला इंग्लंडमध्ये बसणार आहे. हे फक्त पुण्यामध्ये झालेली होळी नाहीये. तर हिच्यामुळे आता अख्खा इंग्लंड पेटला जाणार आहे, असं टिळक सांगतायत. टिळक म्हणतात, म्हणजे टिळकांची भाषा ही कायम अशी झाल आहे आणि ज्यातनं लोक पेटूनच उठतायत. अगदी मी जसं सांगितलं, की वासुदेव बळवंत फडकेंची बातमी असेल, चाफेकरांची बातमी असेल, त्यातनं एक एक माणूस उभा राहतोय आणि टिळक जाहीर सभेत म्हणतायत, की आज फक्त कपडे पेटवलेत, उद्या कपड्यासकट इंग्रज पेटवायची ताकद आहे. इतकं जहाल हे करतायत आणि सावरकर हे करू शकतात हा विश्वास टिळकांना आहे. असं असताना सावरकरांचं वय काय, तर सावरकर 17-18 वर्षाचे तरुण आहेत, 20 वर्षाचे तरुण आहेत आणि टिळकांसोबत त्यांचं बोलणं आहे. सशस्त्र क्रांती म्हणजे काय ह्याच्या संकल्पना सावरकर स्पष्ट करून घेत आहेत. आणि टिळक त्यांना असं सांगतात, की भारतामध्ये तुला इथे राहून बॉम्ब बनवता यायचे नाहीत. आपल्याला बॉम्ब बनवायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी तू इंग्लंडला जाऊन तिथे ते शिक्षण घेऊ शकला पाहिजेस. तर तू इंग्लंडला जा आणि बॉम्ब बनवायचं शिक्षण घे, असं टिळक सावरकरांना सांगतात. अर्थात त्या काळच्या पद्धतीप्रमाणे आपण ऐकलं होतं, की त्या काळी असं जनरल असायचं, की इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय तर आपण बॅरिस्टर होऊ, अशा साधारण सगळ्यांचे विचार असायचे, कारण ते उच्च शिक्षण होतं. त्यामुळे बॅरिस्टर होण्यासाठी सावरकरांचं जायचं ठरलं. सावरकरांची बुद्धिमत्ता इतकी अफाट, की इंग्लंडला जाण्यासाठीचा खर्च भागवणं अवघड आहे असं दिसायला लागल्यावर सावरकरांनी परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती मिळवली आणि शिष्यवृत्तीवर सावरकर इंग्लंडला जायला निघाले. यावेळी सावरकरांचं आहे वय वर्ष 23, म्हणजे साधारण महाविद्यालयीन पदवी क्षणाचं जे आपलं वय आहे, त्या वयात सावरकर आहेत आणि सावरकर भारतातनं इंग्लंडला जायला निघालेत. आणि इंग्लंडला कशाला जायचंय, तर मला बॅरिस्टर होण्यासाठी जात नाहीये. बॅरिस्टर होणं हे कारण आहे. मला तिथे जाऊन बॉम्ब बनवायला शिकायचंय आणि हे इंग्लंड आमच्यावर राज्य का करतो याचा पण शोध घ्यायचा आहे आणि असं सशस्त्र क्रांती सगळी शस्त्र मिळवून भारतात पाठवायचे, हे उद्देश सावरकरांना तितकाच स्पष्ट होता. सावरकरांना शिष्यवृत्ती मिळाली आणि इंग्लंडला जायचं असेल, तर त्यावेळी जसं आजच्या भाषेमध्ये लेटर ऑफ रिकमेंडेशन वगैरे लागतं, तसं त्याही काळी कोणीतरी जामीन राहायला लागायचं, की हा चाललाय आणि हा त्या देशात काही विपरीत गोष्टी घडवणार नाही, ह्यासाठी कोणतरी जामीन राहा. आणि ह्या जामीन 2 लोक लागतात. ती 2 लोक कोण होती, तर एक आहेत कृष्णराव खाडीलकर म्हणून एक जण होते, ज्यांनी सावरकरांच्या ह्या याच्यासाठी सही केली. ते कृष्णराव खाडीलकर म्हणजे त्या काळचे महाराष्ट्रातले मोठे साहित्यिक, नाटककार. संगीत मान अपमान हे जे नाटक आहे, ज्याच्यामध्ये बालगंधर्वांनी भूमिका केलेली आहे, हे नाटक खाडीलकरांनी लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर सही केलेली आहे. वयाच्या साधारण
म्हणजे जितकं वक्तृत्व चांगलं आहे तितकं लहानपणापासून सावरकर कविता करतायत, वेगवेगळे इतिहास संशोधन, इतिहास पुस्तकं, व्याख्यानं हे करतायत. सावरकरांचा साहित्यिक वर्तुळामध्ये पण तेवढाच दबदबा आहे, त्याच्यावरून दिसून येतं. आणि दुसरी सही कोणाची असेल तर ती स्वतः लोकमान्य टिळकांची सही आहे. मी फक्त तुला लंडनला जा बॉम्ब बनव हे सांगत नाही, तर तुझी जबाबदारी मी घेतोय, हे टिळकांनी तिथे सही घेऊन स्पष्ट केलेलं आहे. हे माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे बॉम्ब बनवण्यासाठी चाललेत. तिकडे जाऊन ते असे काहीतरी वेडेपणाच म्हणायला लागेल की इंग्लंड देशात जाऊन इंग्लंड सरकारविरुद्धच कट करायचं आणि त्यासाठीच बॉम्ब बनवायचे आणि ते फोडूनही पाहायचे आणि ते भारतातही पाठवायचे. हे करायला सावरकर जातोय हे माहिती असून सुद्धा टिळकांनी तिथे सही केलेली आहे. वयाच्या 23व्या वर्षी ही सगळी जबाबदारी घेऊन सावरकर इंग्लंडला पोहोचलेले आहेत. मी मुद्दाम वयाचे उल्लेख करतोय, की ते मे बी आपल्याला रिलेट करून पाहता यावं, की सावरकर आपल्या वयाचे असताना सावरकर काय करत होते. गेले काही सत्र आपण ऐकतोय, की आपल्या वयाचे असताना विवेकानंद काय करत होते, आपल्या वयाचे असताना सुभाषचंद्र बोस काय करत होते, आपल्या वयाचे असताना महात्मा गांधी काय करत होते आणि ही लोकं राष्ट्रीय स्तरावर पोहोचतात किंवा असे महामानव बनतात ज्यांच्यापासून अख्ख्या देशाला प्रेरणा मिळते. तर ते काय वेगळं करतात किंवा त्यांच्यामध्ये अशी काय भूमिका त्यांची होती ज्यामुळे ते वेगळे ठरले, हे समजून घेता जास्त चांगल्या पद्धतीने यावं म्हणून मी वयाचा उल्लेख वारंवार करतोय. सावरकर इंग्लंडमध्ये पोहोचलेत आणि तिथे जाऊन उतरलेत इंडिया हाऊसमध्ये. गेल्या सावरकरांनी काय केलं असेल तर इंडिया हाऊसचं नाव बदला. हे इंडिया हाऊस वगैरे काय, सामान्य नावांचे भाषांतर करायची नाहीत. म्हणजे माझं नाव श्रेयश आहे, तर मी इंग्लिशमध्ये माझं नाव श्रेयशच सांगतो. त्याचं ट्रान्सलेशन होत नाही किंवा पुणे शहराचं इंग्लिश नाव हे पुणेच राहतं. त्याचं ट्रान्सलेशन होत नाही. मग इंडिया हाऊस काय? तर त्यांनी तिथे लगेच भारत भवन हे नाव तिथे केलं आणि आता भारत भवन वापरायचं इंग्रजांनी सुद्धा असं ठणकावून त्यांनी तिथे सांगितलं. सो या भारत भवनच्या इमारतीमध्ये भारतातून आलेले अनेक विद्यार्थी राहत होते. त्यांचं तिथे संघटन सुरू केलं. त्याच्यामधलं प्रमुख नाव म्हणजे मदनलाल धिंगरा होते. सावरकरांना तिथे बॉम्ब बनवायचं शिक्षण घ्यायचं होतं, तर सावरकरांना हे लक्षात आलं, की म्हणजे सावरकरांनी लिहून ठेवलंय, की हे मी माझ्या रशियन मित्रांकडनं मी शिकलो. अर्थात नावं लिहिली नाहीयेत कारण नाहीतर त्यांना फाशीची शिक्षा झाली असती. कारण हे सावरकरांनी हयात असताना लिहिलंय, की रशियन मित्रांनी मला बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण दिलं. त्यामुळे ती नावं अर्थातच सांगायची नसतात आणि इतिहासामध्ये ती उघड होतीलच असं नाही. पण त्यासाठी सावरकर स्वतः रशियन लँग्वेज शिकले, रशियन भाषा शिकले. त्यातनं त्यांनी ते पुस्तकं वाचली, बॉम्ब बनवायचे शिकून घेतलं, ते इंग्रजीमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे भाषांतरित केलं. ते इतरांना शिकवलं. मदनलाल धिंगराच्या मदतीने त्यांनी ते रसायनं तापवली, बनवली, बॉम्ब बनवले. लंडनच्या बाहेरच्या जंगलात गेले, तिथे बॉम्ब ब्लास्ट करून पाहिला, मोठा आवाज झाला. सगळे बॉम्बचे विखुरलेले तुकडे गोळा केले आणि तिथनं निघून आले. शेवटी लंडन पोलिसांनी तपास केला, काहीच सापडलं नाही, एक तुकडा सापडला नाही. दुसऱ्या दिवशी लंडनच्या पेपरमध्ये बातमी होती, की लंडनच्या जंगलामध्ये कुठलेतरी मोठे गूढ आवाज लोकांना ऐकू आले. पण कसलाही तपास पुढे लागू शकला नाही. इतकं बारीक नियोजन हे सावरकरांचं होतं. लंडनमध्ये होतं म्हणजे आपल्या देशापासून बाहेर नवीन प्रदेशामध्ये आहे. हे बघत असताना एक गोष्ट आपल्याला मनामध्ये लक्षात घेतली पाहिजे किंवा जे मी मगाशी म्हटलं, की वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या दबावामधनं जात सावरकरांच्या ह्या चरित्रात पैलू पडलेले आहेत. सावरकर ज्यावेळी गेले त्यावेळी ते केवळ वय वर्ष 23 नाहीयेत, तर त्यांचं लग्न झालेलं आहे. 18 वर्षाची त्यांची पत्नी इथे भारतामध्ये आहे आणि 6 महिन्याचा मुलगा त्यांचा इथे आहे आणि ह्यांना सोडून सावरकर गेलेले आहेत. म्हणजे एक फार छान पुस्तक आहे त्या तिघी नावाचं. त्याच्यामध्ये 3 यशोदांचा उल्लेख आहे. एक म्हणजे कृष्णाची आई, की जिला कृष्ण विरह सहन करायला लागला यशोदा, ती एक येसू. दुसरी संभाजी महाराजांची पत्नी येसू, की संभाजी महाराजांना अटक झाली तरी स्वराज्यासाठी येसूबाईंनी लढल्यानंतर त्या अटकेत गेल्या. त्या अनेक वर्ष औरंगजेबाच्या अटकेत होत्या आणि तिथनं सुटून आल्या. शाहू महाराजांची ज्यावेळी सुटका झाली त्यावेळी पेशव्यांच्या राजकारणाने येसूबाईंची सुटका झाली बाजीराव पेशव्यामुळे. त्या एक येसूबाईंनी आणि तिसऱ्या येसू कोण तर सावरकरांच्या वहिनी येसूबाईंनी म्हणजे मोठ्या बाबाराव सावरकरांच्या पत्नी. हे सगळे मोठा भाऊ, छोटा भाऊ बाळ आणि मोठा भाऊ बाबाराव सावरकर हे दोघांना सोडून आपली पत्नी, आपला 6 वर्षाचा मुलगा इथे सोडून सावरकर तिकडे परदेशात गेलेले आहेत आणि हे सगळ्या गोष्टी सावरकरांच्या सुरू आहेत. अशा वेळी हे सगळं बनवलेलं शिक्षण, हे बॉम्ब पुन्हा सावरकरांनी भारतात पाठवलेले आहेत. ते भारतात पाठवलेत. शस्त्र कशी पाठवली आहेत ते सिनेमामध्ये पण आपल्याला दिसतं, की पुस्तकं असतात आणि पुस्तकं उघडायची, पुस्तकाची काही पानं चिकटवायची, त्याच्यामध्ये खरवडून जागा करायची, त्यात पिस्तूल बसवायचं, ते पुस्तक झाकायचं आणि अशी सगळी पुस्तकांमध्ये बंदुका ठेवायच्या आणि हे पाठवलं कसं तर त्या भारत भवनचा जो आचारी होता किंवा ज्याला कुक म्हणतात, त्याच्या भांड्यांमध्ये, पातेल्यांमध्ये ही पुस्तकं टाकली, की हे सगळं स्वयंपाकाचं सामान आणि पाककलेचं साधनं ही भारतात चालली आहेत. असं दाखवून ते सगळे पिस्तुला, बंदुका, बॉम्ब हे भारतामध्ये आलेले आहेत आणि ह्या आठवणी सगळ्या सेनापती बापटांनी लिहून ठेवलेल्या आहेत. सेनापती बापट इथे गांधीजींच्या मुळशीमध्ये जे सत्याग्रह झालता त्याचं नेतृत्व त्यांनी केलं. ते सेनापती बापट
पारनेरमध्ये सेनापती बापटांचं आजही स्मारक आहे. या सेनापती बापटांनी हे सगळं त्यांच्या आठवणींमध्ये लिहून ठेवलंय की सावरकर असं सगळे प्रयोग तिथे करत होता आणि असं सगळं हे त्यांनी केलं. हे बॉम्ब पुण्यात मुंबईला आले, उतरले, बंदरावर उतरले, तिथनं ते नाशिकला आले आणि नाशिकवरनं ते गुजरातला गेले, गुजरातवरनं ते बंगालला गेले आणि बंगालमध्ये पहिला स्फोट केला तो खुदिराम बोसनी. खुदिराम बोस यांनी तिथे पहिला ते हल्ला केला, म्हणजे बॉम्ब ब्लास्ट झाला. मग इंग्रज सरकार जागा झालं की हा बॉम्ब फुटला कसा, आला कुठनं आणि फुटला कसा आणि तो बंगालमध्ये आला कसा. तपास करताना कळलं की तो मुंबई, नाशिक, गुजरात मार्गे बंगालला आलाय. मग नाशिक ते बंगाल हा प्रवास कसा झाला आणि तो व्हाया गुजरात कसा झाला हे इंग्रजांना कळले नाही. आणि मग ते तपास केल्यावर त्यांना लक्षात आलं की ज्या दिवशी हे जहाज बंदराला लागलं आणि त्यातनं बॉम्ब आले, त्या दिवशी सावरकरांची पत्नी आणि त्यांची वहिनी त्यांची वहिनी यांना दिवस गेले. आणि मग त्यांनी कारण दिलं की आम्हाला दिवस गेलेत म्हणून बाळंतपण सुखात व्हावं या निमित्ताने आम्ही गुजरातला जात आहोत. आणि त्या गुजरातला गेल्या आणि मग ते असं पोटुशी लावून म्हणजे स्वतःच्या पोटाला ते बॉम्ब बांधून गुजरातला घेऊन गेलेले आहेत, ज्याला आजच्या भाषेत ह्युमन बॉम्ब म्हणता येईल. असे स्वतः ते बॉम्ब गुजरात पर्यंत गेलेत आणि मग तिथनं क्रांतिकारकांनी ते गुजरात ते बंगाल असा प्रवास झालेला आहे. असं सगळं ते भारतामध्ये होतंय. ह्यावेळी सावरकर इंग्लंडमध्ये आहेत आणि त्यांचे भारतामध्ये असे सगळे संपर्क आहेत. कुठल्या लोकांना काय पोहोचवायचं हे सगळं कुठे पोहोचणार ह्या सगळा संपर्क आहे. टिळकांशी संपर्कात आहेत. असं सगळं इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडमध्ये आणखी काय काय सुरू आहे. फक्त हे करत नाहीये तर बॅरिस्टरीचं शिक्षण सुरू आहे. बॅरिस्टरची पदवी मिळवली, शिक्षण व्यवस्थित चांगल्या गुणांनी पास झालेलं आहे. आणि बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी एक पत्रावर सही करायला लागते की आम्ही इथून पुढे इंग्रज सरकारसाठी त्यांच्याशी राजनिष्ठा पाळू, असा तो शब्द आहे की इंग्रज सरकारशी राजनिष्ठा पाळू. आणि नाही मला इंग्रज सरकारशी राजनिष्ठा पाळायची नसेल तर काय, मला बॅरिस्टरची पदवी मिळू शकणार नाही का, असं सावरकरांनी विचारलं आणि इंग्लंड सरकार म्हणतं की नाही मिळू शकणार. त्यावेळी सावरकर म्हणतात की मग नको मला तुमची बॅरिस्टरची पदवी. हा प्रसंग आत्ता सांगतोय तो आपण 23 जानेवारीला पराक्रम दिवसाच्या दिवशी ऐकला होता की स्वतःच्या आठवणींमध्ये सुभाषचंद्र बोस असं लिहून ठेवतात की मला ज्यावेळी घरच्यांनी हे सांगितलं की तू असा दुसरा गाढव आहे ज्यांनी ही पदवी नाकारली किंवा इंग्रज सरकारची चाकरी नको म्हणून बॅरिस्टर किंवा अशी कुठली तरी पदवी नाकारणारा हा तू दुसरा गाढव आहेस. मग पहिला गाढव कोण याचा शोध घेतल्यावर मला कळलं की ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहेत. आणि मग माझा अजून अभिमानाने ऊर भरून आला की त्यांच्या पंक्तीत आज मी आलो. हे पहिलं काम सावरकरांनी केलं की मी राजनिष्ठा पाळणार नाही इंग्लंड सरकारची, माझी राजनिष्ठा ही भारत सरकारशी असेल किंवा माझ्या भारतभूमीशी असेल, त्यामुळे मला बॅरिस्टरी नको. हे सावरकर तिथे इंग्लंडमध्ये सांगतायत आणि ठणकावून सांगतायत आणि बॅरिस्टरची पदवी नाकारतायत. यासोबत सावरकरांनी काय केलं इंग्लंडमध्ये, तर सावरकरांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं 3रं पुस्तक उपलब्ध नाही कारण त्याची मूळ प्रत हरवली आहे. उरलेली जी 2 पुस्तकं लिहिली ते म्हणजे एक जोसेफ मॅजिनीचं चरित्र. जोसेफ मॅजिनी हा इटली मधला क्रांतिकारक होता आणि जोसेफ मॅजिनीच्या प्रस्तावनेवर देखील बंदी आणली होती भारत सरकारने, कारण ती प्रस्तावना इतकी जहाल होती की ती वाचून लोक क्रांतिकार्याकडे वळत होती. आणि ज्यावेळी जोसेफ मॅजिनीच्या चरित्रावर बंदी आणली त्यावेळी लोकांना तोंडपाठ होत्या जोसेफ मॅजिनीच्या प्रस्तावना ज्या सावरकरांनी लिहिल्या होत्या आणि ते जाहीरपणे लोक असे पोवाडे होतात तशा प्रस्तावनेचं वाचन व्हायचं आणि इंग्रज सरकारला ते दाबता आलं नाही. पुस्तकांवर बंदी आणली तरी जोसेफ मॅजिनी हा घराघरात पोहोचला. दुसरं पुस्तक लिहिलं ते 1857चा स्वातंत्र्य समर. स्पष्टपणे सांगतायत की हे बंड नव्हतं, उठाव नव्हता, हे आमचं स्वातंत्र्याचं युद्ध होतं, हे आमचं स्वातंत्र्य समर होतं. हा स्वातंत्र्य समर हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. आम्ही केलं ते बंड नव्हतं, ते आमच्या हक्काची मागणी होती, ते आमचं स्वातंत्र्य समर होतं, तो आमचा उठाव होता, असं सावरकर म्हणतायत. 1857वर तसंच झालं, इंग्रज सरकारची बंदी आली. पण हे पुस्तक इतकं प्रसिद्ध झालं की भारतातल्या 17-18 भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं आणि त्या काळी हे घराघरांमध्ये पोहोचलं. त्याच्या पंजाबी आवृत्तीचे संपादक कोण होते, तर ते होते भगतसिंग आणि त्याच्या बंगाली आवृत्तीचे संपादक होते सुभाषचंद्र बोस. हे भारताच्या ज्यावेळी आपण कुठल्याही क्रांतिकारकांचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला तो एकटा वेगळा काढून बघता येत नाही. आणि कदाचित म्हणून इतिहास शिक्षण आपल्याला बोर होतं किंवा कंटाळवाणं होतं की आपल्याला असं एक एक तुकड्यात शिकायला लागतं. पण तुम्ही गांधीजींना सावरकरांपासून वेगळं करू शकत नाही, तुम्ही सावरकरांना आंबेडकरांपासून वेगळं करू शकत नाही, तुम्ही आंबेडकरांना पटेलांपासून वेगळं करू शकत नाही. आणि ही भारतीय क्रांतिकारकांची खासियत आहे की ते सगळे एका काळात एकत्र राहून एका ध्येयासाठी काम करू शकत होते. मार्ग वेगळे असतील, मतभेद असतील, पण मनभेद नव्हते, कारण ध्येय एक होतं. ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याची मला फार मोठी खासियत वाटते किंवा खूप मोठा अभ्यासण्याजोगा हा सगळा विषय आहे असं नक्की आहे. सावरकरांनी हेच सगळं इंग्लंडमध्ये हे सगळ्या गोष्टी सुरू असताना हा बॉम्ब आणि हे सगळं हे शस्त्रास्त्र सावरकर पाठवतायत हे जेव्हा इंग्रज सरकारला कळलं त्यावेळी आता यांना इंग्लंडमधनं हलवलं पाहिजे हे लक्षात आलं आणि सावरकरांना भारतामध्ये पाठवायचं ठरवलं.
भारतामध्ये पाठवताना सावरकरांना बोटीमध्ये घेतलेलं आहे. बोटीचं नाव आहे मोरिया. मोरिया नावाची बोट आहे. आणि ती बोट जाता जाता कुठनं जाणार आहे, तर ती फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावरनं जाणार आहे. मार्सेलिसचं बंदर तिथे लागणार आहे. आणि मार्सेलिसच्या बंदरावर तिथनं जात असेल, तेव्हा मला निसटता येईल हे सावरकरांनी आधीच हेरून ठेवलंय. सावरकर अजून कैदी नाहीयेत, कारण सावरकरांवर खटला भरलेला नाहीये, त्यांना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे सावरकरांच्या हातापायात अजून बेड्या नाहीयेत. त्यामुळे बोटीवरनं उडी मारायचं हे त्यांचं इंग्लंडमध्येच ठरलेलं आहे. फ्रान्सच्या इथे जर मी उडी मारली, पोहत जाऊन फ्रान्स किनाऱ्याला लागलो, तर फ्रान्सचं सरकार वेगळं आहे, तिथे इंग्रजांची सत्ता नाही. ते मला राजकैदी म्हणून आश्रय देतील आणि मला माझं काम चालू ठेवता येईल, हे सावरकरांच्या डोक्यामध्ये स्पष्ट आहे. त्यासाठी सावरकरांनी 2 माणसं नेमली आहेत. एक कोणी एक राणा नावाचा तिथला हिऱ्यांचा व्यापारी होता, ज्याच्या पैशातनं हे सगळे बंदुका विक्री व्यवहार चालायचे. त्याला त्यांनी त्या मार्सेलिसच्या किनाऱ्यावर, त्या बंदरावर यायला सांगितलं. आणि दुसरे आहेत की मादाम मादाम कामांना सावरकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तिथे मला म्हणजे तुम्ही तिथे तयार राहा, गाडी घेऊन तयार राहा. मी जेव्हा येईल त्या दिवशी आपण तिथे निघू. पण दुर्दैवाने ते जहाज यायला, बंदराला लागायला 2 दिवस उशीर झाला. 2 दिवस यांनी वाट पाहिली. सावरकरांचं जहाज बंदराला लागून जायला वेळ लागला. पण तरी सावरकरांनी उडी मारली. आपण प्रयत्न करायचे. ते पोर्ट होल हा शब्द आहे. मग ते जे जहाज असतं ते बंदराला बांधायला जिथनं साखळ्या बांधल्या जातात, त्याला पण सुद्धा पोर्ट होल म्हणतात. आणि जे काही टॉयलेट्स असतात त्याच्या खिडक्यांनाही पोर्ट होल म्हणतात. एवढं नक्की आहे, म्हणजे वाद याच्यावर असतात लोकांचे की एवढ्याशा याच्यातनं माणूस कसा मावला. ते म्हणजे ते टॉयलेटच्या इथे जी गोल खिडकी होती वर, तिथनं त्या काचा काढून तिथनं ते सगळं अंग सोलवटत असताना त्या खाऱ्या पाण्यात उडी घेतलेली आहे. सगळं चुरचुरतंय, तरी सुद्धा वयाच्या 25-26व्या वर्षी साधारण हे सगळं घडतंय आणि समुद्रात उडी मारलेली आहे खाऱ्या पाण्याच्या, आणि मी ते पोहत चाललोय. ही शारीरिक ताकद मी कमवलेली आहे माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून, एकत्र व्यायाम करण्यातनं, की मी समुद्र पोहून जाईल आणि तिथे जाऊन धडकेल फ्रान्सच्या किनाऱ्यावर. सावरकर पोहोचतात तिथे, त्या पोलिसांकडे जातात. त्यांना सावरकरांची इंग्रजी कळत नाही. सावरकरांना फ्रेंचशी संवाद साधून पटवून देता येत नाही की इंग्रज माझ्या मागे आहेत. तोपर्यंत इंग्रज पोहोचतात. मग ते त्या अधिकाऱ्यांना लाच देतात. सावरकरांना परत पकडतात, बोटीवर आणतात. पण ही उडी त्रिखंडात गाजते. म्हणजे सगळेजण त्याची दखल घेतात. याचं विंदा करंदीकर कुसुमाग्रज वर्णन करताना लिहितात की हनुमानाने जी ती उडी उल्लंघलेली होती, रामाला लंकेत पोहोचवण्याच्या वेळी जी उडी त्यांनी घेतली होती, त्यानंतर विनायकाचा मान लागतो. सावरकर हे हनुमानानंतरचे दुसरेच की ज्यांनी असलं काहीतरी अचाट पराक्रम सागरावर केलाय आणि मोठी उडी घेतली आहे. आणि ह्या उडीचा परिणाम असा झालाय की हा आमचा रोल मॉडेल आहे, हे भारतातल्या तरुणांना स्पष्ट झालंय किंवा कळायला लागलंय की काय थरापर्यंत आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. त्यामुळे ही उडी खूप महत्वाची होती. ही उडी मारल्यानंतर सावरकरांना भारतात आणलं जातंय. त्यांचं वेगवेगळं काम सुरू आहे. त्यानंतर महत्वाचा गोष्ट अशी होती की त्यांना राजद्रोहाच्या खटल्यात अटक होते. सावरकर असे पहिले कैदी आहेत ज्याला 2 वेळा म्हणजे 2 काळ्या पाण्याची शिक्षा होती. एक काळ्या पाण्याची शिक्षा 25 वर्ष, म्हणजे 50 वर्षाची शिक्षा होते. तो प्रसंग आपल्याला कदाचित माहिती असेल की ते कोर्टमध्ये त्यांना शिक्षा सुनावली जाते आणि मग तुम्हाला काही बोलायचंय का असं विचारलं जातं, आणि मग ते सावरकरांना असं बिल्ला देतात. मग ते घेऊन जातात. अंदमानच्या कारागृहामध्ये सावरकरांना ठेवलं जातं. तिथे तो बिल्ला बघून तो तिथला जो जेलर असतो, कारागृह अधीक्षक असतो, तो सावरकरांना म्हणतो की 50 वर्ष, 2 काळ्या पाण्याची शिक्षा, 50 वर्ष तुम्हाला शिक्षा आहे. तुम्हाला भीती नाही वाटत का तुमचा मृत्यू इथेच होईल आणि तुमचं काम अधुरं राहील? त्याला सावरकरांचं उत्तर आहे की 50 वर्ष तुमचं सरकार तरी टिकणार आहे का? इतकी सावरकरांना खात्री आहे की आपलं काम किंवा एकूणच या भारतभूमीच्या मधल्या सर्व क्रांतिकारक, देशभक्त, राष्ट्रभक्तांच्या कामामुळे 50 वर्ष काही इंग्रज सरकार टिकत नाही. हे सावरकरांचे शब्द खरे झालेले आहेत. म्हणजे सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा केव्हा झालेली आहे, आणि त्याच्या आधी पहिली जन्मठेपेची शिक्षा 1910 ला झालेली आहे. 24 डिसेंबर 1910 आणि 30 जानेवारी 1911 ला दुसरी जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आणि 4/7 म्हणजे 4/7/1911. 1911 साली सावरकरांचा अंदमान कारागृहात प्रवेश आहे आणि तिथे सावरकर म्हणतात की 50 वर्ष तुमचं सरकार टिकणार आहे का? आणि 1947 ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 37 वर्षात पुढच्या हे 36 वर्षात पुढच्या सरकार पडलंय. इतकी दूरदृष्टी किंवा इतक्या ताकदीचा आत्मविश्वास हा सावरकरांकडे होता. त्या ओळींमध्ये आपण ऐकलं असेल की सावरकर हे कवी मनाचे होते, एक भाऊक मनाचे होते आणि विविध कविता, विविध साहित्य पुस्तकं लिहिली आहेत. अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात, तासाभरात मांडणं शक्य नाही. सावरकरांचे विज्ञानवादी निबंध प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये सावरकर अगदी की गाय हा भेकड प्राणी आहे, त्याचा तो निरुपयोगी आहे, तुम्ही त्याचे जितके उपयोग आहेत तितके करून घ्या, पण तुम्ही गायीची पूजा करून भेकड होऊ नका, तुम्ही सिंहाची पूजा करा, हे सावरकरांनी लिहिलेलं आहे. सावरकरांच्या भाषेत सांगायचं तर आज गायीची पूजा करून आमचा समाज हा भेकड झालेला आहे आणि तो तृणवत झालेला आहे. जसं गायी गवत खाते
आज त्याला पौरुषाची गरज आहे, सिंहाची पूजा करायची गरज आहे आणि नरकेसरींची गरज आहे. अशा जहाल भाषेमध्ये सावरकर सगळं लिखाण करतात. म्हणजे सावरकरांची वाक्य ही वाचण्याजोगी आहे, साहित्य क्षमता बघण्याजोगी. आपल्याला माहित नसेल, पण सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि सावरकर त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अध्यक्षीय भाषणामध्ये लेखकांना सांगतायत, की तुमचं लेखन जर इतकं तुकरट असेल, तर तुम्ही तुकरट शब्द त्यांनी वापरला नाही अर्थात, पण साहित्यिक लेखन जर इतकं मुळमुळीत असेल, तर तुम्ही लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, म्हणजे शस्त्र हाती घ्या, तलवारी हाती घ्या, नाहीतर लेखण्यांना धार आणा. असं सावरकर तिथे स्पष्ट संदेश देत आहेत. असे सावरकर आहेत. त्यांची एक एक वाक्य बघण्याजोगं आहे. म्हणजे सावरकरांचं एक वाक्य आहे, की पानिपतामध्ये जी लोकं मेली, ते आपण एक वेळ विसरू, पण नानासाहेब पेशव्यांनी नाही सॉरी सदाशिवराव भाऊंनी जे औरंगजेबाचं तख्त फोडलं, ते आम्ही विसरणार नाही. यासाठी सावरकरांनी कसं वाक्य लिहिलेलं आहे, मला ते पूर्ण वाक्य आता आठवत नाही, पण सावरकरांचं वाक्य अशा आशयाचं आहे. एकच वाक्य 3-4 ओळींचं आहे, की एक वेळ पानिपतावर पडलेल्या मराठ्यांचे रक्ताचे पाठ आटतील किंवा त्यांचे जळणाऱ्या चिता भिजतील वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे जे भव्य चित्र आहे, की आमचा म्हणजे एक मराठा त्या औरंगजेबाचे ज्याने रायगडावर येऊन तख्त फोडलंय, ते तख्त फोडतानाचं जे चित्र आहे, ते इथे युगानुयुगे प्रेरणा देत राहील आणि त्या स्वाभिमानाच्या ज्वाळा आमच्या हृदयांमध्ये फुलवीत राहील. असे जड म्हणजे केवळ जड नाही, तर प्रत्यक्षात भावनाप्रधान शब्द वापरण्यात सावरकरांची हातोटी आहे. आणि मग अगदी काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. तिथे सावरकर असं म्हणत बसत नाहीयेत, की माझा मूड नाही आहे किंवा झाडाखाली बसलो, कागद पेन असेल तरच मी कविता लिहू शकतो. सावरकर तिथे त्या खिळ्यानी तिथल्या कारागृहाच्या भिंतींवर जिथे उजेड पण येत नाही असं महाकाव्य लिहितात. कमला नावाचं महाकाव्य. अनेक कडवी त्याची लिहायचं, ते पुसायचं आणि ते पाठ करायचं असं करतात. ज्यावेळी हे कारागृह अधीक्षकाच्या तिथे लक्षात आलं, की हे काहीतरी खरवडतायत आणि हे लिहितायत, त्यावेळी तो सावरकरांना हे करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, तर कारागृहाचं नूतनीकरण करायचं ठरवलं आणि सावरकरांच्या बाराकीमध्ये सगळा रंग देऊन घेतला, भिंती लिंपून घेतल्या आणि त्यांनी लिहिलेलं सगळं विसरून जावं यासाठी म्हणून त्यांनी केलं. आणि ज्यावेळी तो ऍक्च्युली रंगारी आला, की रंग देऊयात आणि सगळं लिंपून घेऊयात, त्यावेळी सावरकर असे कमरेवर हात ठेवून त्याला सांगत होते, की हा इथं नीट कर, हा भाग राहिला, हे कर. सावरकरांना त्याचं काहीच दुःख नव्हतं, कारण ते पाठ केलेलं. आणि नंतर सावरकर त्याला त्या कारागृह अधीक्षकाला म्हणतायत, की बरं झालं तुम्ही मला माझी पाटी परत कोरी करून दिलीत, आता मला नव्याने लिहिता येईल, कारण तसंही आता जागा उरलेली नव्हती. असं हजरजबाबीपणा आणि तितकीच प्रखर प्रतिभा सावरकरांमध्ये होती, की कारागृहामध्ये देखील मी असं काहीतरी कमला नावाचं महाकाव्य लिहू शकतो. वेगवेगळे आणि ते प्रसिद्धही झालं, छापूनही आलं, सावरकरांनी आल्यावर लिहूनही घेतलं. काळ्या पाण्याच्या नंतर सावरकरांच्या आयुष्यात सगळ्यात म्हणजे मोठी एक जी गोष्ट आहे, जी नक्की समजून घ्यावी, ती म्हणजे रत्नागिरीमध्ये सावरकरांना नजरकैदेत ठेवलेलं होतं काही काळ आणि त्यावेळी त्यांना राजकीय स्थानबद्धता होती, की तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय कामात सहभाग घ्यायचा नाही. आणि मग त्यासाठी सावरकरांनी समाजकार्य सुरू केलं. पतित पावन मंदिरं बांधली, की दलितांनी तिथे यावं. दलित मुलींना मुंज केली सावरकरांनी, की त्यांनाही मुंजीचा अधिकार आहे आणि मुलगी आहे प्लस दलित आहेत तरी त्यांना अधिकार झाले पाहिजेत. त्याशिवाय सावरकरांनी अनेक भोजनं एकत्र घेतली, की सगळ्यांनी सवर्ण हिंदू आणि इतरांनी याव्यात आणि एकत्र भोजन करावे. म्हणजे सप्त बेड्यांचं जे आंदोलन आहे, की रोटीबंदी, सप्तबंदी जे आहे, रोटीबंदी पाहिजे, स्पर्शबंदी, अस्पृश्यता बंदी हे निवारण झालं पाहिजे, असे समाज सुधारणेचे विचार सावरकर या काळात अधिक स्पष्टतेने मांडून त्यावर काम करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत सावरकरांची भेट घेतलेली आहे आणि सावरकरांचं कार्य हे खूप महत्वाचं आहे असं आंबेडकर म्हणतात. आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय हे भारतासाठी किती महत्वाचं आहे आणि ते अस्पृश्यता निवारण आणि इतर सगळ्या गोष्टी मानवांचे अधिकार देण्यासाठी किती महत्वाचं आहे, या बाबतीत सावरकर म्हणतात, की ही जणू आमची नवीन स्मृतीच आहे आणि आता आमचे जुन्यात विचार टाकून आम्ही ह्या संविधानाकडे नवीन स्मृती म्हणून पाहायला पाहिजे, असं सावरकर सांगतायत. त्यामुळे मी जे मगाशी म्हटलं, की तुम्ही एकमेकांपासून वेगळे काढू शकत नाही, इतकं ते एकत्र बांधले गेलेलं सगळं भारताचं इतिहास आहे. सावरकरांचं हे रत्नागिरी पर्व संपल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सावरकरांचे म्हणजे स्वप्न असं होतं, की सावरकरांनी जी अभिनव भारत सुरू केली होती, हिंदू महासभा हा त्यांचा पक्ष होता, त्याचा राजकीय कार्याचा आज बिलकुल उल्लेख इथे झालेला नाहीये, पण तो देखील समजून घ्यावा. सावरकरांची हिंदू महासभेची भूमिका आणि मुस्लिम लीग विरुद्ध आम्ही उभा राहणार अखंड भारताची भूमिका ही देखील समजून घेण्यासारखी नक्की आहे. सावरकरांचे विचार, त्यांचा आंतरराष्ट्रीय ज्ञान, परराष्ट्र व्यवहाराबद्दलचं ज्ञान समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे असं म्हणतात, की संगीतामध्ये जेवढं महत्व साला आहे ना, संगीताची प्रॅक्टिस म्हणजे ज्यावेळी रियाज करतो त्यावेळी सा लावतात किंवा सा पासनं सगळं सुरू होतं, सा. तेवढंच महत्व राजकारणामध्ये सावरकरांच्या साला आहे. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सावरकरांनी नेहरूंना पत्र लिहिलेलं होतं, की ही जी
चीनची जी सीमा आहे ती सगळ्यात आधी निश्चित करून घ्या. एक वेळ आपण पाकिस्तान बरोबरचे वाद नंतर सोडवू, पण चीन सोबतची सीमा आधी नीट करून घ्या, म्हणजे नीट आखून त्याच्यावरचं करून घ्या. कारण पुढे जर भारताला धोका असेल तर तो फक्त चीनच्या बाजूने आहे, असं सावरकरांनी त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचा प्रत्यय नंतर आजही आजच्याही काळात येतोय. असं सगळं सावरकरांची दूरदृष्टी आणि इतर देशांचा तिथले परराष्ट्र संबंध आणि अनेक नेत्यांशी, जसं सुभाष बाबूंचं आपण समजून घेतलं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर काय दबदबा होता, तसा सावरकरांचा देखील होता, असं नक्की म्हणायला लागतं. सावरकरांपासनं ही प्रेरणा पुढे चालू राहिलेली आहे. म्हणजे सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर हा आत्मार्पण दिवस आहे. म्हणजे मी आता माझं वयाच्या 80व्या वर्षी जे मी ध्येय वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं होतं, मारिता मारिता मरेतो झुंजेन, या देशामध्ये सशस्त्र क्रांती करून ह्या भारतभूमीला स्वतंत्र करायचंय, ते ध्येय पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता मी आत्मार्पण करत आहे. मी माझा मृत्यू स्वतःहून बोलावून घेत आहे. तोपर्यंत सावरकर म्हणतायत, अनादि मी अनंत मी अवध्य भी मला मारिला मज जगती असा रिपू कवन जन्मिला, किंवा मृत्यू मला घाबरून भिवून पळतोय रणामध्ये आणि मी रणात शस्त्र घेऊन उतरलोय. अग्नी न जाळू शके जास्त काय वारानं असं सगळं ते नैनम चिन्हती शस्त्र आणि भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे, नैनम दहती पावक, ते सावरकर कवितेतनं सांगतायत. किंवा मृत्यू मला घाबरतो, मी मृत्यूला घाबरत नाही, असं सावरकर स्पष्टपणे जगत असताना सांगतायत. ते सावरकर वयाच्या 80व्या वर्षी म्हणतात की आता मला या जगामध्ये माझं असं करायचं काही बाकी नाहीये. भारतभूमीसाठी स्वतंत्र करायचे माझं ध्येय पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मी आता माझा हा ध्येय ठेवत आहे. मी आत्मार्पण करत आहे. मृत्यूची वाट मी बघत नाही. मृत्यू मला घाबरतो. हे शेवटपर्यंत त्यांचं ते शेवटचं पत्र आहे की त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आत्महत्या नव्हे आत्मार्पण. मी आत्महत्या करत नाहीये, मी आत्मा अर्पण करतोय, असं सावरकरांनी ते लिहिलेलं आहे. तेही नक्की वाचण्याजोगं आहे. असे भावूक मनाचे सावरकर होते. म्हणजे कवी आणि साहित्य विश्व आणि सावरकरांचं भावविश्व हे नक्की अभ्यासण्याजोगं आहे. की वयाच्या म्हणजे आपल्या 6 महिन्याच्या मुलाला टाकून इंग्लंडमध्ये गेलेले, त्यानंतर काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. संन्यस्त खड्ग नाटक जरूर वाचा सावरकरांचं. येसुवहिनींना लिहिलेलं पत्र नक्की वाचा. त्याच्यामध्ये तर सावरकर लिहितात की हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझं अर्पी येले. हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझं अर्पी येले, तू तेची अर्पिली नव कविता रसाला, लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला. हे माझं वक्तृत्व, वादविवाद, लेखन कौशल्य, नव कविता, जे काही रसाला आलंय, जे काही आहे, हे सगळं तुला अर्पण केलेलं आहे. लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला, म्हणजे तुझ्याशिवाय दुसरं काही मला लिहायची इच्छाच होत नाही, असं सावरकर सांगतायत. परदेशातनं सावरकर आपल्या येसुवहिनींचं सांत्वन करतायत पत्राद्वारे. कारण बाबाराव सावरकरांना अटक झालेली, ते दोघं एकत्र काही काळ अंदमानात होते, बाबाराव, तात्याराव, आणि हे अख्खं सावरकरांचं घराणं क्रांतिकारक कार्यामध्ये उतरलेलं होतं आणि त्यामध्येच त्यांनी संपूर्ण आपलं जीवन दिलेलं आहे, असं म्हणायला लागेल. जिथनं मी सुरू केलं होतं तिथे येताना ती सगळी परंपरा आपण पुन्हा एकदा बघूयात की वासुदेव बळवंत फडकेंपासून चाफेकरांनी प्रेरणा घेतली, त्यांच्यापासनं टिळकांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला, त्याच्यानं प्रेरणा सावरकरांनी घेतली, टिळकांनी पाठिंबा दिला आणि ही प्रेरणा सावरकरांपासून पुढे मदनलाल धिंगरांनी घेतलेली आहे, खुदिराम बोसांनी घेतलेली आहे, अनंत कान्हेरेंनी घेतली आहे, भगतसिंग यांनी घेतलेली आहे, सुभाष बाबू सावरकरांबद्दल म्हणतात की यांच्याकडनं प्रेरणा घेतलेली आहे. ही परंपरा पुढे चालू राहते आणि ही चालू ठेवण्याची जबाबदारी कदाचित आपल्यावर आहे. आज आपल्या समोरची उद्दिष्ट वेगळी असतील, पण असं काहीतरी प्रतिज्ञा घेऊन आम्ही काहीतरी ध्येय समोर ठेवू शकतो. वयाच्या 14व्या वर्षी, वयाच्या 20व्या वर्षी, 22व्या, 23व्या वर्षी आम्हाला आमचं उद्दिष्ट स्पष्ट असू शकतं किंवा त्यासाठी आम्ही जसं शिवाजी महाराजांनी करंगळी कापली किंवा सावरकरांनी प्रतिज्ञा घेतली, असं आम्ही ते डेडिकेशन किंवा तितकी समर्पण वृत्ती दाखवू शकतो. इतपत ह्या चरित्रातनं जरी आपण शिकलो तरी खूप झालं किंवा आपण मोठे होण्याच्या मार्गावर खूप मोठा शिदोरी घेऊन जाऊ असं म्हणायला लागेल. सावरकरांचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या वेळी नक्की समजून घेऊयात. साहित्यिक सावरकर असतील, विज्ञानवादी सावरकर असतील, समाजसुधारक सावरकर असतील, आंतरराष्ट्रीय अभ्यासक असतील, राजकीय सावरकर असतील, आध्यात्मिक सावरकर असतील. सावरकर योग करत होते. सावरकरांचा व्यायाम जबरदस्त होता. त्याशिवाय कुठलाही माणूस तिथे ते जे कोलू जर बघितलं आपण, तेल काढायला जे असतं, जिथे बैलाला जुंपतात आणि त्यातनं मग ते काथ्या टाकून त्यातनं तेल येतं, तिथे सावरकर स्वतः जुंपलेले असायचे शिक्षेला, कष्ट करायला, किंवा ते खिळ्यानी ते नारळाच्या काथ्या करवंट्यांपासून काथ्या बाजूला काढायचं. हे सगळं सहन करू शकले कारण सावरकरांचा योग, व्यायाम, शरीर माध्यम खलू धर्म साधन नव्हे सर्व साधनम यावर विश्वास होता आणि तितकी शरीर संपदा कमावली होती. त्यामुळे सावरकरचे तेही विचार समजून घेतले पाहिजेत. सावरकरांचं गीतेचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे असे सगळे वेगवेगळे जे काही त्यांचे शतपैलू हे जे नाव दिलंय,
किंवा शतपैलू सावरकर नावाचं एक पुस्तक देखील आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे गुण आहेत, किंबहुना सहस्त्रपैलू म्हटले तरी तितके पैलू निघतील, असं हे सावरकरांचं चरित्र आज या निमित्ताने आपण समजून घेतलं. सावरकरांच्याच म्हणजे सावरकर इंग्लंडमध्ये असताना सावरकरांची एक कविता जी आपल्याला आजही माहिती आहे. सावरकर असं सगळं भारतामध्ये आपला लहान मुलगा आहे, आपली पत्नी आहे आणि फक्त तेवढ्यापुरतं नाहीच तर ते दुय्यम आहेत, पण माझी भारतभूमीपासून मी दूर आहे, ही भावना सावरकरांच्या मनात खूप तीव्र आहे. तिथे क्रांतिकार्याची सुरुवात होते आणि मी त्यावेळी भारतात नाहीये, मी इथे इंग्लंडमध्ये. जरी सावरकर तिथनं बंदुका पाठवतायत, बॉम्ब पाठवतायत, तरी मी तिथे नाहीये हे दुःख सावरकरांना अपार झालेलं आहे आणि सागरा प्राण तळमळला असं सावरकर म्हणतायत. ते सावरकर प्रत्यक्ष समुद्र किनाऱ्यावर उभे आहेत आणि समोर समुद्र आहे आणि समुद्राच्या इथे सावरकर उभे राहून समुद्राशी जणू संवाद साधतायत अशा पद्धतीने म्हणतायत. आणि त्यांच्या मित्रांनी मागे बसून ती कविता सावरकर म्हणतायत ते लिहिली म्हणून आज आपल्याला वाचायला मिळते. मी बसतोय आणि मला वही पेन पाहिजे आणि मला महाकवी व्हायचंय हे स्वप्न सावरकरांनी कधी पाहिलं नाहीये. आणि हा सगळा संवाद आज आपल्याला उपलब्ध आहे. त्यातली अगदी मग जयोस्तुते असेल, की हे अधम रक्त रंजित आहे, की म्हणजे ही जी भारतभूमी आहे इथे फक्त मला माझं रक्त सांडायचं नाहीये, तर अधमांचं रक्तानी मी तिला रंगवणार आहे भारतभूमीला, की जे शत्रू आहेत त्यांच्या रक्तानी रंगवेल. मारिता मारिता मरे तो झुंजेन. हे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्ट आहे. मला भारतभूमीसाठी म्हणजे माझा प्राण तळमळतो तो फक्त इंग्लंडमध्ये नाही तर माझा अंदमानातही तितकाच तळमळतो आणि भारतात राहिल्यावरही तिच्या भल्यासाठी माझा प्राण तितकाच तळमळतो. हे सावरकर त्यांच्या प्रत्येक कवितेतनं दाखवून देतात, की तुझं साठी जनन ते तुझ्यासाठी मरण ते जनन तुझं विन जनन ते मरण तुझ्यासाठी जगलं तुझ्यासाठी मेलो तर ते जगणं आहे तुझ्या विन जर जगलो तर ते मरणच आहे असं सावरकर म्हणतात. आणि हे सागरा प्राण तळमळला असं सावरकर म्हणतायत. तर त्यातले ते अर्थ समजून घेण्याजोगं आहे आणि ते ऐकण्याजोगं आहे. आता शेवटची काही मिनिटं आहेत. मला वाटतं आपण सागरा प्राण तळमळला हे ऐकूयात आणि आजचं सत्र संपवूयात. त्यानंतर कदाचित प्रश्न असतील, प्रतिसाद असतील तर ते घेऊयात आपण. त्याच्या शब्दांवर नक्की मगती परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा मगती भूमातेच्या चरणतला तुझ धूता नित्य पाहिला होता मज बदलाशी अन्य देशी कलताऊ सृष्टीची विविधता कै जननी विरह संकितहि झाले परी तुआ वचनति गदी धले मार्गच्युतये नीचते स्थिराहीन त्वरितया तरसाहीन विश्वसलो या तव वचनी जगदनुभव योगे बनुनी तव अधिक शक्त उद्धरणी दीन परे कठुन तोरिले दिगला सागरा प्राण तळमळला सागरा मगती पंजरीवा हरिण फिरावा पाठी
रस दिनाचा मोमय होती गुण तुमनी विसरलिया भावे कीर्ती सुगंधा धावे जरी उत्तरणी जयलती हो साता हा व्यर्थ भार विरतेचा ती आम्रवृक्ष बसलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाबही आधारे फुलबाग मला पाय पाय साधारा सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मजतीने नभिनस्ते बहुत एक परिचारा मज भरत भूमिचा तारा सादरीते भव्य परिमद भारी आईची झोपडी चारी शिजवील नको राज्य मजती असाचा वनवासची नागरी वनिता भुलविणे व्यर्थ हे आकारे बहुजीवल गगमते चित्तारे तुझ सरिस्वते जी सरितारे विरहाची शपथ घाली तो तुझला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मजतीने याखेन मिशे हसती निर्दया सेसा कावचन भंगिती वस्वानिष्ठा कांततरी निरवीते निमुनिका आम्रभूमीते मन्मातेना अमल म्हणून फसवेती मज विवासनाची देती तरी आंग भूमी भय भीतारे अबलान माझी मातारे कथिल हे अगस्तीस आतारे आचमनी एक क्षणी तुझ्या प्याला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 चालेल थांबा धन्यवाद